नमस्कार. आज आपण जनित किचनमध्ये करणार आहोत इन्स्टंट प्रीमिक्स. प्रीमिक्सही झटपट आहे आणि त्यापासून आपण रेसिपीसुद्धा एक झटपट बनवणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बटनही प्रेस करा. ते पूर्णतः फ्री आहे. तर प्रीमिक्स करण्याकरता सगळ्यात अगोदर इथं 3 वाटी तांदूळ मी स्वच्छ 3 वेळेस पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते छान वाळवून घेतले आहेत. आता हे तांदूळ आपण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. त्याला अजिबात कलर वगैरे येऊ द्यायचा नाही आहे. अगदी आपल्या हाताला गरम लागतील इतकेच आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ भाजून झालेले आहे. एक 10 ते 15 मिनिटामध्ये एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. तर ही उडदाची डाळ पण 1 वाटी मी धुवून घेतलेली आहे. आता ही डाळही मी थोडीशी गरम करून घेतलेली आहे. आता अर्धा वाटी मी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे पण आपण अगदी 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत. आता हे सगळं साहित्य भाजून झाल्यानंतर हे सगळं साहित्य आपण एकत्र करायचं थोडंसं थंड झाल्यानंतर आणि नंतर आपण ते गिरणीमधून बारीक असं दळून आणायचं. खूप बारीकही नाही दळून आणायचं, थोडंसं रवाळ आणायचं. आता हे पीठ मी गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि मी ते एकदा चाळूनही घेतलेलं आहे. तर आता हे 1.5 कप एवढं प्रीमिक्स घेऊन आपण रेसिपी करणार आहोत. तर सुरुवातीला इथे 1.5 कप प्रीमिक्स मी एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. तर आता या प्रीमिक्समध्ये आपण एक 4 चमचे दही घालायचं आहे. दही जास्त आंबट घालू नका आणि दही घातल्यामुळं हे डोशाला एक छान अशी टेस्ट येते. अगदी आपण डाळ तांदूळ जसं फर्मेंट करून घेतो, एक रात्रभर भिजवून घेतो, त्या पद्धतीने याला टेस्ट येते. त्यामुळे दही टाकून घ्यायचं आहे आणि साधं पाणी घालूनच आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. कोमट किंवा गरम पाणी वापरायचं नाही आहे. तर आता हे पीठ भिजवून झालेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपण हे पीठ भिजवून देणार आहोत. हे पीठ थोडंसं रवाळ असल्यामुळं ते व्यवस्थित भिजल्या जातं आणि जर आपण लगेच त्याचे डोसे बनवले तर मग ते थोडेसे असे कचकच लागेल त्याच्यामध्ये. त्यामुळे याला एक 10 ते 15 मिनिटं भिजवून घ्यायचं आहे. आता हे पीठ छान भिजून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं फक्त मीठ घालायचं आहे आणि मीठ एकदा याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण जसं डाळ तांदूळ भिजवून बॅटर बनवतो अगदी त्याप्रमाणेच हे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे छान पीठ मिक्स करून झालं की आपण याचे लगेच डोसे करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अगदी बॅटर मस्त तयार झालेलं आहे. तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी एका कपड्याने असं पुसून घ्यायचं. म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि डोसा मग तव्याला चिटकत नाही. आता तव्यावरती आपण 1 चमचा एवढंच बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि हा डोसा पसरून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जसे हवे तसे जाड किंवा पातळ किंवा छोटे मोठे कुठल्याही साईजचे तुम्ही हे डोसे बनवू शकता. आणि तुम्ही बघू शकता हा डोसा मस्त क्रिस्पी झालेला आहे. थोडासा तो चिरल्यासारखा वाटतोय, परंतु ते आपण इन्स्टंट बनवल्यामुळं तसं होतं. तुम्ही जर 7-8 तास हे पीठ भिजवून घेतलं तर अशा चिरा वगैरे पडत नाहीत. पण चिरा जरी पडलेला असला तरी डोसा अजिबात तुटत नाही. तर तुम्ही इथं बघू शकता अगदी क्रिस्पी आणि खूप असा मस्त डोसा तयार झालेला आहे. कलरही खूप छान आलेला आहे. तर अशाच पद्धतीने आता आपण सगळे डोसे करून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता आपला दुसरा डोसाही आता पसरून झालेला आहे आणि बॅटरही अगदी स्मूथ तयार होतं. असं वाटत नाही की आपण ते प्रीमिक्स भिजवून एक 15 ते 20 मिनिटातच हा डोसा करायला घेतलेला आहे. तर तो अगदी मस्त आता क्रिस्पी भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता आपोआपच हा तव्यापासून सुटायला लागलेला आहे डोसा आणि हा डोसाही खूप छान झालेला आहे. तुम्ही बघू शकता आणि किती हलका आणि जाळीदार असा डोसा हा तयार झालेला आहे. जरी हे पीठ आपण फर्मेंट करून घेतलेलं नसेल तरीही डोसा खूप जाळीदार होतो आणि तुम्ही बघू शकता अगदी हलका असा हा डोसा तयार झालेला आहे. याचा अर्थ तो खूप कुरकुरीत आहे. अशाच पद्धतीने आता आपण सगळे डोसे करून घ्यायचे आणि सॉसबरोबर सर्व करायचे किंवा तुम्ही हिरवी चटणी पण बनवू शकता. आणि सकाळच्या घाईगडबडीमध्ये अगदी एक 15-20 मिनिटामध्ये हा नाश्ता तयार होतो. त्यामुळं करायला तर तो खूपच सोपा आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा,
सोबतच बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.